शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा, शेतकरी सुपरस्टार. स्टेजवर चढण्यापूर्वी तुमच्या तालुक्यातले पाडळी गावचे भाऊराव शिंदे भेटले आणि ते म्हणत की राजे, माझ्या शेताची मोजणी अधिकाऱ्यानं मोजणी बरोबर केली नाही. तर भाऊराव शिंदे साहेबाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळे जे शेतकरी बांधव आहेत उपस्थित, मोजणी कशी करून घ्यायची आणि मोजणी कशी करायची हे मी तुम्हाला 2 मिनिटात शिकवतो. म्हणजे एवढं ॲक्युरेट नाही, पण चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या शेताची मोजणी करू शकता. अधिकारी चुकली तर त्याला सांगू शकता. मोजणीचे 3 प्रकार आहे. एक साधारण सत्वर आणि अतिसत्वर. गट 2 एकराचा जरी असला आणि गट 15 एकर 20 एकराचा जरी असला तर मोजणीची फी सारखीच भरावी लागते गटाची. म्हणजे साधारण त्याच्यापेक्षा सत्वरची थोडी जास्त, अतिसत्वरची थोडी जास्त. पण गट केवढा जरी, लक्षात घ्या की केवढा जरी असला तर फी सारखीच. विषय असा आहे, तुमची मोजणी झाल्यानंतर जर तुमचं मोजणी करून, सरकारी मोजणी म्हणजे जादू टोण्याचा खेळ नाही, लय मोठी आभाळातून पडलेली गोष्ट नाही. आपण सरकारी मोजणी म्हणलं की लगेच काही शेतकऱ्याला वाटतं बापा सरकारी मोजणी. सरकारी म्हणजे आपण नेमलेल्या, आणि सरकारी IAS असो IPS असो, तो म्हणजे आपण कोण, बळीराजे. ते घरात काही खायला असो का नसो, पण राजे म्हणतात तर राजासारखंच राहायचं. शेतकऱ्यांना आपण राजासारखंच राहायचं. बळीराजा म्हणतात ना, तर बळीराजासारखंच राहायचं. मोजणी करून जर आपलं समाधान झालं नाही तर तुम्हाला जर मोजणी आली नाही तर प्रायव्हेट पैसे भरून एखादा मोजणीदार आणायचा आणि आपलं समाधान करून त्या मोजणी अधिकाऱ्याला सांगायचं की आज मोज, मला उद्या चेकिंग करून पाहू दे आणि परवा कोणा मारून दे. कारण काही अधिकारी असे असतात, कॉफ्या करून पास होतात आणि पैसे भरून नोकरीला लागतात, त्याला काही कळत नाही. 4थ्या वर्गाचं गणित, मोजणीचे सूत्र काही अधिकाऱ्याला सांगता येत नाही. मोजणीचं सूत्र असं आहे, पहिलं, जर जमीन अशी आयातीकृत किंवा चौकोनी असली तरी तिच्या, आपल्याला जरी सारख्या बाजू वाटत असल्या तर बाजू सारख्या नसतात, बाजू कमी जास्त असतात. सूत्र सांगतंय, समोरासमोरील बाजूची बेरीज भागीला 1/2 गुणीला तिरपा गुणाकार आणि त्याला 1089 न भागलं तर ते गुंठ्यात निघतं त्याचं उत्तर, आणि 40 न भाग दिला तर एकरात निघतंय. झाली तुमची मोजणी. समोरासमोरील बाजूची बेरीज याच्यासाठी की एक पूर्व बाजू 1000 आहे, पश्चिम 1100, 1000 + 1100 बरोबर 2100 भागीला 2 केल्यानंतर दोन्ही बाजू 1050 1050 झाले. उत्तर 500, दक्षिण 600, 600 + 500 केल्यानंतर 1100 भागीले 2 केलं की 550 झाला. समोरासमोरील बाजूची बेरीज गुणीला तिरपा गुणाकार, त्याला ती जे उत्तर येईल त्याला 1089 न भागायचं, ते उत्तर गुंठ्यात येतं. पुन्हा 40 न भाग दिला की एकरात येतं, आणि जर त्याला 40 गुणीला 2.5 केलं की हेक्टर झाला. जर शेत त्रिकोणी तर त्याला दुसरं सूत्र आहे, 1/2 पाया गुणीला उंची भागीला 1089 भागीला 40 आलं एकरात, त्याला 2.40 गुणीला 2.5 केलं, झालं गुंठ्यात. आणि जर तिसरं सांगतो, लक्षात घ्या, 4थ्या वर्गाचं गणित हे, या ठिकाणी बसलेला प्रत्येक शेतकरी उद्या आपली मोजणी स्वतः करून शकतो, हे ध्यानात घ्या. 2 सूत्र सांगितले. तिसरं असं आहे, जर समजा 1 हेक्टर जमीन आहे आणि त्याच्यातून समजा 20-22 गुंठे तुम्हाला जमीन काढायची, 22 गुंठे जमीन काढायची, तर 22 गुणीला 1089 भागीला समोरची बाजू, म्हणजे समोरची बाजू जर 100 असेल तर त्याचं उत्तर 239.58 जे यायचं ते येईल. म्हणजे अशी सोपी मोजणी. पुन्हा लक्षात घ्या, 2.5 एकरातून तुम्हाला 22 गुंठे काढायचे, 20 गुंठे काढायचे. 20 जर काढायचे असले तर 20 गुणीला 1089 भागीला समोरची एक बाजू मोजायची, दुसरी बाजू आपोआप निघते. हे तिन्ही जमीन मोजायचे सूत्र आहे, लय मोठी अवघड गोष्ट नाही. तुम्हाला शेताला शेजारी मोठ्या मंत्र्याचा चमचा असला किंवा स्वतः मंत्री असला तरी तो त्याच्या 7/12चाच मालक असतो, 100 बकान 1 लिका. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या 7/12चे मालक आहे. आपल्याकडे आली देऊन टाकायची, दुसऱ्याकडे आली सोडायची नाही. ते मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, आपल्या जमिनीचा तो त्याच्या जमिनीचा मालक असतो. आणि खाऊ द्या ना,
शेजारी जर भांडकुदळ अवलाद असली, जर असू दे ईदभर हातभर खाऊ द्या त्याला, कारण सज्जन आणि इमानदार माणसाला गावातल्या लोकांची साथ नसते. त्याचं कारण आहे, कारण तो दारू पेत नाही त्याच्यासोबत बेवडे नसतात, तो धाबा साजरा करत नाही त्याच्यासोबत धाबेकर नसतात, तो बिडी ओढत नाही त्याच्यासोबत बिडे ओढणार नसतात, तो तंबाखू खात नाही त्याच्यासोबत तंबाखू खाणार नसतात. आणि हे जे लटके नाते असतात ना, बाबा मामा मामी सासू सासरा आत्या, हे अवलादी सज्जन असल्यामुळे तो थोडीफार प्रगती करतो. जर शेजारी आपल्याला कुचला लागले तर त्याला फोन करून सांगतात. तुमचे चुलत भाऊ काय करतात, मग त्याला चुलत भाऊ म्हणजे दुर्योधन, ती कौरवाची अवलाद, ती त्याला सांगती लय माजला होता थोडं जास्त हाना. तुमच्या मदतीला ते येणार नाही, ते विसरून जा. पण परिवर्तन सृष्टि का नियम है. आज उसकी बारी है कल तुम्हारी है. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. सगळं काही आधी ठरलेलं आहे. आज एखाद्या शेजाऱ्याची मॅनपॉवर, जर आपला सज्जन माणसाचा मॅनपॉवर कमी असतो, कारण त्याला सोबत नसतात मी सांगितल्याप्रमाणे, पण आपली काही दिवसानं कालांतरानं सृष्टीचा नियम, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची सांगतो की मोजणी करताना, बांधाचे भांडणं सोडवताना, धुऱ्याचे भांडणं सोडवताना पंच निस्वार्थी असले पाहिजे. ते मासावरले कुत्रे नसले पाहिजे. मासावरले कुत्रे म्हणजे जिकडून, लक्षात घ्या, मासावरले कुत्रे म्हणजे जिकडून मांस फेकलं तिकडून भुकत असतात. काय असतं, जी भांडखोर अवलाद आहे ती आपल्या गावची टंटमुक्ती आहे. जे हप्त्याला अर्धा डझन पोरं दारू प्यायचं लखत ते आपल्या गावचे सरपंच आहे. आणि दोन्ही पार्ट्या स्टेशन मध्ये नेऊन पोलीस शकून 1000-2000 खाणे हे आपल्या गावचे पोलीस पाटील असतात. त्याच्यानं काय असतं, गावाचं मात्र या 2-4 गोष्टी. पंच कशासाठी असतात, पंच म्हणजे देवाचं रूप असतं. जर न्याय करायचा असला तरच घर सोडायला पाहिजे पंचानं, नाही तर सरळ सांगायचं बाबा मी माणसात नाही, बोंबील थुका लावायचं, मी येऊ शकत नाही, जायचंच नाही. आणि कुठं जर गेले तुम्हाला नेलं मानानं, तर पंचायनं जर काही पंच या ठिकाणी बसलेले असतील तर न्यायच करायचा, अन्याय होऊ द्यायचा नाही. द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना आणि सहन पण करायचं नाही, तिथून निघून यायचं आपल्या हातात मनगडात ताकद नसली तर. पंच कशासाठी असतात की स्टेशनकडे भानगडी कमी याव्या, कोर्ट कमी भराव केसीनं लोकांना, म्हणून हे पंच आडवे टाकलेले असतात. तर पंचाचं काम परमेश्वरासारखंच केलं पाहिजे. पंच हा परमेश्वराचं रूप असलं पाहिजे.